हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये 11 नंबरच्या श्लोकावरच्या माऊलींच्या ओव्यांचा विचार आपण केलेला होता आणि त्यामध्ये वर्णन करताना बळवंतामधलं बळ, बुद्धिमानामधली बुद्धी जी आहे आणि सर्वांच्या ठिकाणी धर्मयुक्त जो काम आहे ते माझं स्वरूप आहे, अशा 3 मुद्द्यावरती माऊलींनी भाष्य केलेलं आहे। ते मुद्दे आपल्याला सामाजिक जीवनासाठी फार उपयोगाचे आहे असा विचार लक्षात घेतला आपण मागच्या वेळी, की जसा परमार्थ करायला लागतो म्हणून परमार्थ करता करता ज्याचा व्यवहार पण शुद्ध असावा लागतो। व्यवहार शुद्ध नसेल तर ते परमार्थाला अडचणी निर्माण करू शकतं। मी व्यवहारामध्ये कसाही वागणार आणि रोज उठून नाम पण घेणार, ध्यान पण करणार, शास्त्राभ्यास करणार, तर तो अडथळा बनतो। मी जर लबाडी करत असेल, भ्रष्टाचार करत असेल आणि समाजाची पिळवणूक करत असेल, नंतर विश्वासघात कुणाचा तरी करत असेल, तर मला माझ्या साधनेमध्ये त्याचा अडथळा बनण्याची शक्यता आहे। जर तो अहंकार, व्यवहारामधला अहंकार व्यवहाराच्याच ठिकाणी नाही संपवला तर तो आपल्या साधनेमध्ये घुसू शकतो। आणि हा मुद्दा माऊलींनी या एका 11 नंबरच्या श्लोकाच्या द्वारे जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण फार सुंदर आहे। आणि म्हणून इथं प्रत्येक ठिकाणी वाटचाल करताना व्यवहाराची, परमार्थाची, त्या ठिकाणी समोर धर्माला ठेवावा। धर्म हा मशाल जे असावा, आडवाटेचा मार्ग सांगितलेला आहे, संयमाची मशाल आपल्याकडे असावी। म्हणजे मनाच्या नियंत्रणाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि मनाचं नियंत्रण शब्दाचा अर्थ आहे धर्माप्रमाणे वर्तन करणे। फार अवघड गोष्ट असते, पण जेवढं जमेल तेवढं धर्माप्रमाणे वर्तन करणं। इतरांना परपीडा, वर्णनच आपण मागच्या केलं होतं, अशी विद्या नको की जी विद्या नुसती वादासाठी वापरली जाते। असं धन नको की जे धन फक्त स्वतःच्या उपभोगासाठी वापरलं जातं। आणि असं बळ नको की ज्या बळामुळं परपीडा होईल, इतरांना त्रास होईल। या 3 गोष्टींचा विचार माऊलींनी या ओवींच्या द्वारे आपल्याला सांगितलेला आहे। आपण आता पुढचा 12 नंबरचा भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातील श्लोक 12 नंबरचा घेतोय आणि त्या 12 नंबरच्या श्लोकावरती असणाऱ्या त्या ओव्यांचा विचार आपण करणार आहोत। एचैव सात्विका भावा राजस तामसाच्चेय मत्त एवित्ती तान विद्धी न त्वं तेषु ते मयी। काय म्हणतात बघा, काय आणखीन जे सात्विकादी जे भाव, राजस भाव, तामस भाव असे जे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून झाले आहेत। म्हणजे जे 3 गुणांचे जे भाव आहे, 3 गुणातून प्रकट होणारा जो आविष्कार आहे, जो दिसतो आता प्रकटपणानं प्रकृतीमध्ये, तर त्या प्रकृतीमध्ये दिसणारा 3 गुणांचा आविष्कार जो आहे तो माझा आहे, म्हणजे माझ्यामुळं झाला आहे। परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही, मात्र मी गुणामध्ये नाही आहे। मी गुणामध्ये नाही आहे म्हणजे मी गुणाच्या पलीकडे आहे। आणि गुणांच्या पलीकडे असल्यामुळं आपल्याला भगवंत जे सांगतात ते थोडासा विचार करणं फार वेळ आहे। माझ्या ठिकाणी मी त्यांच्या ठिकाणी नाही आणि तेच माझ्या ठिकाणी आहेत असं जाण। तान विद्धी न त्वहं तेषु ते मयी। विचार कसा सांगितलेला आहे बघा, मी त्यांच्या ठिकाणी नाही, म्हणजे जे राजस भाव आहे, तामस भाव आहे किंवा सात्विक भाव आहे, मी त्यांच्या ठिकाणी नाही,
परंतु ते माझ्या ठिकाणी आहेत. माझ्या ठिकाणी आहेत याचा अर्थ माझ्या अधीन आहेत, मी त्यांना वापरतो. हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. भगवंताच्या अधीन सगळी प्रकृती आहे. सगळी प्रकृती असेल तर अष्टधा प्रकृतीमध्ये जी अपरा प्रकृती मागच्या वेळा आपण घेतली त्यामध्ये बोलताना अपराचा उल्लेख अष्टधा प्रकृतीचा करताना असं बोललं जातं, म्हटलं जातं. शास्त्राचं काही ठिकाणी वर्णन आहे बघा. मन बुद्धी अहंकार हे 3 घटक आणि पंचमहाभूत होऊन ही प्रकृती अष्टधा प्रकृती तयार होते. काही ठिकाणी त्याच्यामध्ये बदल थोडासा बघा की पंचमहाभूत आणि 3 गुण सत्व रज आणि तम हे 3 गुण एकत्र घेऊन अष्टधा प्रकृती तयार होते. आता इथं जे वर्णन केलंय तर प्रकृतीचा मी मालक आहे. भगवंत कसं बोलतात बघा, मी प्रकृतीचा मालक आहे आणि गुण हे प्रकृतीचे आहे. गुण प्रकृतीचे आहे. मग गुण प्रकृतीचे असेल तर सगळ्या प्रकृतीचा मालक ईश्वर असल्यामुळं गुण ही त्याच्या ताब्यात आहे. त्यामुळं गुणांना वापरण्याची ताकद भगवंताकडे आहे. तो सत्तावान हा शब्द जो वापरला ना म्हणजे त्याची निर्मिती सुद्धा मायेमुळेच आहे. मायाधीन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मायेला जवळ घेऊन मायोपाधित चैतन्य म्हणजे ईश्वर आहे आणि अविद्या उपहित चैतन्य म्हणजे जीव आहे. शास्त्राची भाषा थोडीशी आहे. ज्या ठिकाणी अविद्या दिसते ती जीवाशी परिच्छिन्न असलेली असते आणि माया जी असते ही ईश्वर सृष्टीतली आहे. ईश्वर सृष्टीत माया असते आणि जीवसृष्टीमध्ये अविद्या असते, असा थोडासा फरक आहे. म्हणून ईश्वर सृष्टीतली जी माया आहे त्या मायेचे 3 गुण आहेत ते माझ्या अधीन आहेत. भगवंत कशी बोलतात बघा, ते अधीन माझे आहेत. त्यामुळे मी त्यांच्या ठिकाणी नाही पण ते माझ्या ठिकाणी आहेत. जे 3 भाव निर्माण होतात ना, सात्विक राजस आणि तामस, हे माझ्यापासून झालेले आहेत. प्रकृती जर भगवंतापासून झाली असेल तर 3 गुण सुद्धा भगवंतापासून झालेले आहेत आणि 3 गुण हे त्यांच्या ठिकाणी मी नाही आहे पण माझ्या ठिकाणी ते आहेत. माझ्या ठिकाणी आहेत या शब्दाचा अर्थ ते 3 गुण घेऊनच प्रकृती त्या उलाढाली मी करतो. कसं सुंदर विवेचन आहे बघा. आपण ही बैठक लक्षात ठेवली पाहिजे. भगवंत कसं बोलतात बघा, 3 गुण घेतल्याशिवाय जीवाची अपरा आणि अपरा प्रकृतीची निर्मितीच होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये 3 गुण आहेत. प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक जीवामध्ये 3 गुण आहेत आणि त्या 3 गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्याला बांधून ठेवलंय. गुणाने बांधून ठेवलंय म्हणून ते दृश्य रूपानं आपल्याला दिसतं. हा विचार त्यामध्ये आहे. त्यामुळं ब्रह्मा विष्णू महेश हे काल्पनिक देव जे तयार झाले ते काल्पनिक देव कशासाठी तयार झाले तर हे काल्पनिक गुण आहेत. हे गुणाचं संरक्षण करण्यासाठी, त्या गुणांना योग्य त्या आज्ञा देण्यासाठी ते तयार झालेलं आहे. म्हणजे उदाहरण जर घेतलं तर ब्रह्मदेवाच्या द्वारे म्हणजे ब्रह्मदेवाच्या कल्पनेमध्ये ब्रह्मदेवाच्या द्वारे भगवंत काय करतात, सृष्टीची निर्मिती करतात आणि विष्णूच्या द्वारे त्या सृष्टीचं धारणा करतात, पालन पोषण करतात आणि भगवान शंकराच्या द्वारे त्या सृष्टीचा लय करून टाकतात. जसं सात्विक राजस तामस आहे तसं उत्पत्ती स्थिती लय आहे. 3 गुण आणि तिन्ही ह्या ज्या आहेत ज्याचं उत्पत्ती स्थिती लय सांगितलेल्या अवस्था ज्या आहेत त्या त्याच्याशी लागू पडतात बरं काय. आणि म्हणून जे लावून घेण्याचा आपण जरासा अभ्यास केला पाहिजे की कसे लागतात. मुद्दा हा आहे की माया जी आहे ती माया भगवंताच्या अधीन आहे पण जी अविद्या आहे त्या अविद्येच्या अधीन जीव आहे. म्हणून भगवंत काय बोलतात, ते त्यांच्या ठिकाणी मी नाही पण माझ्या ठिकाणी ती आहेत. माझ्या ठिकाणी आहेत, माझ्या ठिकाणी पण आहेत. मी जीव रूपाने जर माझा विचार मी करायला लागलो, भगवंत जसा विचार करतात ना तसं माझ्या ठिकाणी गुण आहेत. विचार केला तर लक्षात येईल माझ्या ठिकाणी आहेत, परंतु मी त्या गुणांना माझ्या पद्धतीने वापरू शकत नाही. तर ते गुण मला वापरतात. म्हणूनच खरा जीवसृष्टीची निर्मिती झालेली आहे. जे सत्व रज तम गुण आहेत हे जीवाला वापरतात, जीवाकडून हवं तसं करून घेतात. त्यामुळे सत्वगुण वाढलाय काय, रजोगुण कमी झालाय काय, तमोगुण वाढलाय जीवाला कळत नाही, कारण तो जीव त्याच्या अधीन आहे. परंतु ईश्वराच्या बाबतीमध्ये भगवंत बोलताना कसं बोलतात बघा, ते म्हणतात हे 3 गुण माझे आहेत, माझ्या ठिकाणी, पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. त्यांच्या ठिकाणी मी नाही म्हणजे ते भगवंताला वापरतील, मग नाही वापरू शकत. आता त्याचं कारण आहे तर त्यांच्या ठिकाणी भगवंत नाहीत, त्या भगवंताच्या ठिकाणी मात्र 3 गुण आहेत. म्हणून एष चैव सात्विका भावा राजस तामसाश्चेय
मत ऐवेती तान विद्धी नत्वम तेषु ते मयी. जे आणखीन काही सात्विक राजस आणि तामस भाव आहेत ते सर्व माझ्यापासून झाले आहेत. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाच्या द्वारे परमात्मा ह्या सगळ्या सृष्टीचं उत्पत्ती स्थिती आणि लयाचा काय आहे, एक कर्ता आहे. उत्पत्ती करता भगवंत आहे, ईश्वर आहे. लय करता ईश्वर आहे. पण त्याने नेमलंय कुणाला? मंत्री नेमलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. आणि त्यामुळं गुरुना सुद्धा तशीच संज्ञा दिलेली आहे. गुरु आपल्याच्या पुढं ज्ञानाची उत्पत्ती करतात, ते ज्ञान सांभाळतात आणि योग्य पद्धतीनं माझ्याच त्या ज्ञानाला काय करतात, नेनिवेत सुद्धा घेऊन जातात. म्हणजे पहिल्यांदा सद्गुरू काय करत असतात, ज्ञान उत्पन्न करत असतात, ज्ञानाची निर्मिती करतात शिष्यांच्या ठिकाणी. ते ज्ञान जाऊ नये म्हणून त्याचं संवर्धन सुद्धा करतात आणि म्हणजे बाजून त्याला हात देतात, सपोर्ट करत असतात. आणि तिसऱ्या वेळी हेच ज्ञान जे आहे ते ज्ञानाची जी जाणीव आहे ती जाणीव सुद्धा नष्ट करून टाकतात. म्हणजे पहिली नेणीव होती, त्या नेणीवीच्या ठिकाणी जाणीवेची निर्मिती, त्या जाणीवेचं संवर्धन आणि त्या जाणीवेचं नेणीवेत परत रूपांतर, या तिन्ही घडामोडी सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. आणि गुरु साक्षात परब्रह्म का, तर असे वापरतात म्हणून ते बरोबर शिष्यांच्या ठिकाणी वापरतात. म्हणून शिष्य ही सृष्टी आहे सद्गुरूंची, शिष्य ही सद्गुरूंची सृष्टी आहे आणि त्या सृष्टीचा घडामोडीचे मालक सद्गुरू असतात. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असे त्याची वर्णन केली जातात. भगवंत सगळ्या सृष्टीचा मालक आहे, सगळ्या जीवाचा मालक आहे, चराचराचा मालक आहे. त्यामुळे सृष्टीमध्ये ज्या गुणाची वाढ, गुणाचा कमतरतापणा दिसतो हा प्रकृतीच्या गुणानं दिसतो, पण प्रकृतीचा चालक भगवंत आहे. म्हणून ते गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत, पण त्या गुणांच्या ठिकाणी भगवंत नाही. त्या सात्विक तामस भावाच्या ठिकाणी भगवंत नाही, तर भगवंताच्या ठिकाणी ती गुण आहेत, कारण ती त्याची हत्यार आहे. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. त्याची ती साधन आहे, सृष्टीच्या निर्मितीसाठी वापरलेली साधन आहे. आणि साधन कसं असतं, ज्यावेळी साधनाचा वापर होतो त्यावेळी साधन गुंडळून ठेवायचं असतं. म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट आहे, समजा एखादं लाकूड तोडायचं हत्यार आहे. आता लाकूड तोडायचं हत्यार आहे, लाकूड तोडलं तर मी ते कोपऱ्यात कुठंतरी ती कुऱ्हाड ठेवली पाहिजे ना, असं असायला पाहिजे. माझं कसं होतं, जीवाच्या दृष्टीनं ती कुऱ्हाड माझ्याजवळच मी ठेवतो, त्यामुळे त्या कुऱ्हाडीचा मला त्रास होतो. तसं सात्विक राजस तामस भाव जे आहेत हे भाव वापरायचे असतात. संत सुद्धा वापरतात, भगवंताने अवतारी पुरुषामध्ये वापरले आणि वापरून ते बाजूला ठेवले. आपण बाजूला ठेवत नाही, आपण वापरतो. म्हणजे ते गुण मला वापरतात, ते गुण माझ्यापासून दूर जाऊच शकत नाहीत, माझ्या ते आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. त्यामुळे मी त्यांच्या अधीन आहे. त्यामुळे सगळी प्रकृती जी आहे, सगळे जीव जे आहेत ते गुणानुसार वर्तन करतात. गुणेश वर्तन शब्द वापरलेला आहे, गुणाप्रमाणे त्यांची वर्तन होत असतात. त्याचा सात्विक वाढेल, कधी तामस होईल, कधी राजस होईल, हे काही सांगता येत नाही. पण सगळ्या जीवांच्या ठिकाणी हे तीन गुण आहेत. भगवंताच्या ठिकाणी जर असतील तर जीवांच्या ठिकाणी नसणार का, असणार. प्रकृतीमध्ये नसणार का, असणार. भगवंत हीच प्रकृती आहे. जर भगवंताच्या ठिकाणी हे तीन गुण आहेत तर सगळ्या ठिकाणी हे तीन गुण आहेत असं मानलं पाहिजे. एक मात्र त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की संत आणि महात्मे अवतारी पुरुष जे आहेत ते त्या गुणांना वापरतात, पाहिजे त्यावेळी वापरतात. आणि आम्हाला ते वापरता येत नाही, आम्हाला गुण वापरतात. त्यामुळे माझा वापर ते करतात. म्हणून माझ्या ठिकाणी असणारे सगळे भाव जे आहेत, भगवंत बोलतात की जे सात्विक राजस तामस भाव हे माझ्या ठिकाणी आहेत, मात्र मी त्यांच्या ठिकाणी नाही. कारण तसे गुण बघितले तर ते जडच आहेत, कारण प्रकृतीच्या गुणानं तयार झालेले आहेत. प्रकृतीची जी अवस्था जी अधूनमधून होते त्या अवस्थेतून, त्या प्रकारातून तयार झालेल्या आहेत. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे, तान विद्धी न त्वहं तेषु ते मयी. हे शब्द फार महत्वाचे त्यातले श्लोकातले आहेत. कोणते? मी त्यांच्या ठिकाणी नाही, तेच माझ्या ठिकाणी आहेत. आता वर्णन करायला माऊली त्याच्यावरती काय भाष्य करतात बघा. 53 नंबरची उभी आपण गेलो. म्हणजे आणखीन काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते माझ्यापासून झालं, मी त्यांच्या ठिकाणी नाही, तेच माझ्या ठिकाणी असतात, असं वर्णन करून झाल्या माऊली काय बोलतात बघा.
ते सात्विक हनभाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळख तू. आता अर्जुनाला म्हणतात जे काही सात्विक म्हणजे जी काही सात्विक भावाची व्यक्ती असतात त्या सात्विक भाव किंवा रजतमादी भाव जे आहेत त्या भावाच्या ठिकाणी मी माझे भाव आहेत ते माझ्या ठिकाणी आहेत. परंतु इथं म्हटलं जे सात्विक भाव म्हणजे कुठले कुठले तर सात्विक वेद म्हणजे शास्त्र, आचारनिष्ठ ब्राह्मण किंवा गाय, अग्नी, गंगा, पिंपळ इत्यादी जे बाया आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य असे आंतरिक सात्विक पदार्थ आहेत. भाषांतर कसं केलंय बघा, परमपूज्य खंदारकर महाराजांचं भाषांतर आपण बघायला आलोय. आणि राजस भाव म्हणजे बघा 3 वेगवेगळे केलेले आहेत. एक क्षत्रिय आधी मांडलेले आहेत आणि शूद्राचे वेगळे भाव केलेले आहेत. म्हणजे सात्विक, राजस, तामस हे भाव जे आहेत ते माझ्यापासूनच निर्मिती त्याची झालेली आहे, परंतु तू माझ्याजवळ आहेत, मी त्यांच्याजवळ नाही. म्हणून प्रकृती ही भगवंताची निर्मिती आहे, म्हणून गुण हे प्रकृतीचे आहेत, म्हणून त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी ते गुण राहतात. म्हणून प्रकृतीत वेगवेगळ्या ठिकाणी ते गुण आपल्याला दिसायला लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी. आता एक जे वर्णन केलं हे सात्विक भाव जे आहेत ना, देव, ऋषी, सत्पुरुष असतात, सज्जन असतात, त्यांच्या ठिकाणी हा सात्विक भाव राहत असतात. राजस भाव जे असतात वर्णन करताना शास्त्रानं सांगितलंय तर यक्ष, गंधर्व आणि क्षत्रिय जे आहेत त्या क्षत्रियांच्या ठिकाणी ते राहतात. आणि तामस भाव जे आहेत ते तामस राक्षसांच्या ठिकाणी, आसुरी वृत्तीच्या ठिकाणी, शूद्रामध्ये राहतात. यामध्ये 3 ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र असे 3 वर्णन केलेले आहेत. त्यामुळे वर्णन करताना साधारण जेवणाचा सुद्धा उच्चार आपण केला, म्हणजे भोजन जे आपण घेतो त्या भोजनाचे विविध 3 प्रकार पडलेले आहेत. आपण 17व्या अध्यायामध्ये बघू ते बघायच्या वेळी, पण आत्ता वर्णन केलेलं आहे भोजनाचे, वृत्तीचे, स्वभावाचे, माणसांचे असे वेगवेगळे 3च प्रकार पडतात. सात्विक प्रकारची माणसं, राजस प्रकारची माणसं आणि तामस प्रकारची माणसं. जेवण, भोजन, सात्विक भोजन, राजस भोजन, तामस भोजन सगळ्यांचे असे विविध प्रकार पडतात. सात्विकता म्हणजे दूध साखरेसारखे जे पदार्थ असतात, मिठाईसारखे गोड पदार्थ असतात, मूग असतात, जे अगदीच खरोखर कशा आहेत शाकाहारी असतात, ते सात्विकमध्ये मोडतात. मिरची समजा धरूया आपण, थोडासा विचार घेतला, मिरची कशी असते, तिखट असते, हे राजस गुण आहे त्याच्यामध्ये, मिरचीमध्ये, तिखटामध्ये. किंवा तामस गुणामध्ये म्हणतात बघा लसूण कांदा वर्ज्य करावा कारण तामस गुण वाढतो, म्हणजे लसूण कांद्याच्या ठिकाणी तामस गुण आहे. कुठलेही खाद्याचे पदार्थ घ्या, माणसांचे पदार्थ घ्या, सृष्टीतले कुठलेही पदार्थ घ्या, त्या ठिकाणी 3 भाव आहेतच. कारण भगवंतानं सृष्टी निर्माण करताना त्यात हे 3 भाव घातलेले आहेत त्यांना धारण करण्यासाठी. परंतु हे गुण भगवंताच्या अधीन आहेत, त्यामुळे तो त्या गुणात राहत नाही, गुणाच्या पलीकडे आहे, म्हणून त्याला गुणत्रयातीता शब्दच वापरलेला आहे. अथर्व शीर्षामध्ये शब्द वापरताना कसा वापरलाय बघा, त्वम गुणत्रयातीता, तू 3 गुणांच्या पलीकडे, तू अवस्था त्रयातीता, देह त्रयातीता असे जे शब्द वापरलेले आहेत ना, तर हा अतीत असलेला आहे, गुणाच्या अतीत भगवंत आहे. आणि आपण गुणाच्या नियंत्रणाखाली आपण आहोत. जीव जी सृष्टी आहे ती गुणांच्या नियंत्रणाखाली आहे. आणि ईश्वर सृष्टी जी आहे म्हणजे ईश्वर जो आहे तो ईश्वर गुणांच्या पलीकडे आहे. म्हणून म्हटलेलं आहे माझ्या ठिकाणी ते आहेत पण त्यांच्यात मी नाही. म्हणून भगवंत सुद्धा बोलताना म्हणतात बघा, भगवंताला भेटण्यासाठी काय केलं, नैस्तर्य गुणे भवा अर्जुन असं भगवद्गीता आपल्याला सांगते. असा भगवंत अर्जुनाला सल्ला देतात, तू गुणत्रयातीत हो, तू गुणत्रया म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे जा, साक्षी भावानं त्या 3 गुणांना पाहत राहा. तुझ्यात कोणता गुण निर्माण आता झाला हे तुला पाहता आलं पाहिजे. म्हणून अवतारी पुरुष जे असतात, संत महापुरुष सत्पुरुष असतात ना, ते असे गुण वापरतात. त्यांना झोप घ्यायची असेल तर तमोगुणाला ते बोलवतात. बघा कशी बघा गंमत आहे. आम्हाला कसं होतं, तमोगुण आमच्यातला जो आहे ना तो झोपेला बोलवतो आणि आम्हाला ते कशी करतात बघा, जेव्हा झोप येते त्यावेळी तमोगुणाला म्हणतात थोडा वेळ इकडे ये, मला ते झोप घ्यायची आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट भोगायची असते, भोग भोगायचे असतात संसारातले, त्यावेळी राजस गुणाला ते बोलवतात, सात्विक गुणाला बोलवतात. अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्राने जेव्हा रावणाचा वध केला किंवा अशा बऱ्याचशा राक्षसांचा वध केला, त्यावेळी तामसी वृत्तीच आणावी लागते, त्याशिवाय वध करता येत नाही.
सात्विक गुणानं कसा वध करता येईल सांगा बघू. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी ज्यावेळी ते पांडवांशी वर्तन करतात त्यावेळी त्यांची सात्विक वृत्ती जागी होते. पण जेव्हा ते असुरांशी क क कंस चाणूर ज्यांचं मर्दन त्यांनी केलं जे ते त्या सगळ्या राक्षसांना मारताना शिशुपालांना मारताना त्यांनी शांतपणाने त्याचा वध केलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांचं हास्य चेहऱ्यावरती होतं. आपल्याकडे राहते काय, आपल्याला राग आला तर त्या तमोगुणाच्या आधिपत्याखाली आपण जातो. आपल्याला कळत नाही इतका राग मला आला होता. याचा अर्थ काय झाला माहिती आहे काय, तमोगुणाचं आधिपत्य माझ्यावर आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारताना हसत हसत बाण सोडला. शिशुपालाला सुदर्शन चक्र सोडताना हसत हसत सोडलेला आहे, द्वेषानं नाही बरं काय. त्या ठिकाणी राग नव्हता, काम नव्हता, क्रोध नव्हता. क्रोध विरहित त्यांचं जगणं म्हणजे तामस गुण. क्रोध हा तामस गुणातून निर्माण होतो. मग तामस गुण ते स्वतः निर्माण करायचे. तर त्यामुळे इथं म्हणलेलं आहे की तू नैस्तर्य गुणे भवा अर्जुन. फार सुंदर उभे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. तू गुणत्रिया ते अवेरी मी माझे ऐशे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबे झनी. तुझा आत्मसुखाचाच विचार कर म्हणून सांगितलेला आहे. पण इथं माऊली बोलतात की मम रूप संभव ओळखे. तू माझेच ते भाव आहेत. म्हणजे सात्विक वृत्ती, सात्विक भाव हा सुख देणारा आहे, राजस भाव दुःख देणारा आहे आणि तामस भावातून मोह निर्माण होतो. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला जेव्हा कशाचा तरी मोह होतो ना त्यावेळी आपल्याकडे तामसी वृत्ती असते. आपण सुख दुःखानं हेलावतो त्यावेळी आपल्याकडं राजस गुण असतो. ज्यावेळी आपल्याला सुख प्राप्त होतं त्यावेळी ते सुख सात्विकतेतून येतं. ज्ञानाची लालसा सात्विकतेतून येत असते. आणि हीच गोष्ट इथं माऊली सांगतात की ते सगळे भाव माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्याकडे जात नाही. त्यामुळे शम दम धर्म ज्ञान वैराग्य किती चांगल्या गोष्टी आहेत बघा. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी सात्विक भावामध्ये येतात. जिथं आपल्याला शम दिसतो, ज्या ठिकाणी दम दिसतो. शम म्हणजे मनाचं नियंत्रित केलेली अवस्था. दम म्हणजे काय, ज्यांनी इंद्रियांना वश केलेला आहे असे व्यक्ती, धर्म पालन करणारी व्यक्ती किंवा ज्ञान आणि वैराग्य ज्यांच्याकडे अशी व्यक्ती सात्विक भावामध्ये असतात. ज्ञान हे सात्विक भावाचं प्रतीक आहे. वैराग्य हे सात्विक भावातून निर्माण होत असतं. धर्म सात्विक गोष्टीनं जन्माला येत असतो, अन्यथा येणार नाही. त्यामुळे शम दम धर्म ज्ञान वैराग्य सुख आनंद हे सात्विक भाव आहेत. नंतर द्वेष दर्प अभिमान लोभ हे राजस गुणातून निर्माण होणारे आहे. मी कुणाचा तरी द्वेष करतो ना त्यावेळी राजस वृत्ती माझ्याकडे असते. मी कुणाबद्दल तरी अहंकार माझ्याकडे असतो ना तो अहंकार हा राजस गुणाचं प्रतीक आहे. मला जेव्हा लोभ येतो त्यावेळी लोभ हे राजस गुणाचं प्रतीक आहे. त्यामुळे राजस गुण जो आहे ना तो राजस गुण सगळीकडे आपल्याला भोगासाठी प्रवृत्त करत असतो. सांसारिक भोग जे आहेत ते भोगासाठी प्रवृत्त करणारा हा राजस गुण आहे. तसा सात्विक भावाचा जर विचार केला तर संसारातून वैराग्य निर्माण होऊन विरक्तीच्या द्वारे ज्ञानाकडे घेऊन जाणारा सात्विक गुण आहे. म्हणून सतत सात्विक गुणांचंच वर्णन संत का करतात सांगा. सात्विक गुणामध्ये सामर्थ्य आहे म्हणतात आणि ते सामर्थ्य परमार्थ करून आपल्याकडून घेत असतं. म्हणून 3 भाव. तसंच तामसाकडून जे आहेत शोक मोह आणि निद्रा हे तामस भाव आहेत. वेगवेगळी कशी विभागणी केलेली आहे बघा. ज्यावेळी शोक होतो, कशाचा तरी मोह होतो आणि निद्रा प्रमाद आळस निर्माण होत असतो त्यावेळी आपल्याकडे तामस गुण असतो. म्हणून तामस आहार घेऊन त्याचं कारण ते आहे. तामस आहार हा मांसाहार किंवा मसालेयुक्त जेवण, अतिशय तिखट अतिशय तेलकट तळलेले सगळे जेवणातले पदार्थ हे तामस गुण वृत्ती वाढवणारे आहेत. म्हणून तो तामस आहार घेतला तर आपल्याला झोप येते, निद्रा प्रमाद आळस या सगळ्या गोष्टी मोह शोक या सगळ्या गोष्टी तामस भावातून निर्माण होत असतात. म्हणून शम दम धर्म ज्ञान वैराग्य नीतिमत्ता हे सात्विक भावाची सगळी लक्षणं आहेत. द्वेष दर्प अभिमान अहंकार हे ताठा हे सगळे जे आहेत ईर्ष्या करण्याची वृत्ती ही राजस गुणातून निर्माण होते. आणि शोक मोह निद्रा आळस प्रमाद हे सगळे जे वाईट दुर्गुण सगळे आहेत हे तामसामधून निर्माण होतात.
म्हणून हळूहळू आपला कसा सात्विक गुण वरती राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गुण कुठंच जात नाहीत, गुण घालवता येत नाहीत. निर्गुण ह्या शब्दाचा अर्थ आहे, वेगळा अर्थ होतो बरं का त्याचा. निर्गुण शब्दाचा अर्थ आहे की ते तत्व निर्गुण आहे, पण ईश्वर सगुण साकार आहे ना, म्हणून ईश्वराचं वर्णन करताना सगुण साकार केलेलं आहे. आणि परब्रह्माचं वर्णन करताना, ब्रह्माचं आत्मतत्वाचं वर्णन करताना निर्गुण निराकार असं केलेलं आहे. त्या ठिकाणी गुणाचा भास सुद्धा नसतो, पण ईश्वराला गुण घ्यावे लागतात. म्हणून भगवंत म्हणतात, हे परमेश्वराचं ईश्वराचं बोलणं चाललंय बघा बरं काय. माझ्याजवळ ते गुण आहेत, तिन्ही भाव आहेत माझ्याकडं, आणि त्या तीन भावानं मम स्वरूप, माझं स्वरूपच आहे म्हणतात बघा. ते मम स्वरूप संभव ओळखे तू, ते ओळखून घे, ते माझंच रूप आहे. म्हणून तीन भाव भगवंतापासून होत असून सुद्धा भगवंत त्यात स्वतःला अडकून घेत नाहीत, गुंतत नाहीत. कारण भगवंताकडे जर विचार केला, तीन भाव भगवंतापासून, म्हणून यात अडकून बंधनालाच आपण सामोरं जातो. ईश्वर बंधनात नाही, मुक्त आहे. ईश्वर मुक्त आहे, जीव बंधनात का माहिती आहे काय, तर त्याने या तीन गुणाची बेडी आपल्या पायामध्ये अंतःकरणाला जोडून घेतलेली आहे, जोडून घेतलेला आहे. म्हणजे आशा, इच्छा, वासना ज्या सगळ्या ज्या आहेत, अतृप्ती, तृष्णा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बंधनात टाकणाऱ्या आहेत. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, जर भगवंताकडे जर दृष्टी ठेवली तर आपण सुद्धा मुक्त होऊ शकतो. भगवंताच्या मार्गाने जर वाटचाल आपण करायला लागलो तर मुक्त होतो. का तर हे तीन गुण मायेचे आहेत, मायेची शक्ती आहे त्यामध्ये. माया निर्माण करते, आपण पुढच्या श्लोकामधून बघणार आहोत. ही मायेची शक्ती आहे की आपल्याला सगळं करून करून आपल्याकडून घेत असते. म्हणून हे तीन गुण हे मायेचे आहेत. म्हणून मायेत भगवंत अडकत नाही. मायाला घेऊन तो सृष्टीची निर्मिती करतो, पण स्वतः सृष्टीमध्ये अडकत नाही. आणि जीव सुद्धा जीवसृष्टी एक वेगळीच निर्माण करतो, पण त्या सृष्टीमध्ये स्वतःला अडकून ठेवतो, गुंतवून ठेवतो. जर मुक्त व्हायचं असेल तर जीवानं काय करावं, भगवंताची मार्गानं त्याच्या भजनाच्या द्वारे मुक्त व्हायचा प्रयत्न करावा. त्याच्या नामात, त्याच्या ध्यानात राहावं. म्हणजे जसा तो मुक्त आहे तसा मला सुद्धा तो मुक्त करेल, हा विचार घेतला पाहिजे. या तीन भावांचा विचार करताना ही गोष्ट आपल्या लक्षात आले. ते सात्विक हन भाव का रजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळखे तू. म्हणजे राजस भाव एक क्षत्रियादी वर्ण, घोडा, वानर, पशु, नद्या, झाडे, हर्ष, दंभ, दर्प, अभिमान यामध्ये आहेत. आणि तामस भाव म्हणजे श्वान, सुकरादी पशु, पाषाण, तसेच तामस पदार्थ, शोक, मोह, आळस यांच्यामध्ये आहेत. ते सर्व माझ्या स्वरूपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण, ओळख तू. इथं वरती तन विद्धी शब्द वापरला, आणि इथं माऊली म्हणतात ओळख तू, ते जाणून घे तू. ते माझ्यापासून झालेत, पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. पुढे आहे बघा, ते सांगितलं, ते झाले तरी माझ्यात आई, तरी तया माझी मी नाही. वर्णनच केलेलं आहे बा. कशाचं वर्णन आहे, न त्वहम तेषु ते मयी, या श्लोकाचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे. ते म्हणतात, ते झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही. जैसी स्वप्नीची या डोई, जागृती न बुडे. एक दृष्टांत पण दिलाय त्यासाठी. काय म्हणतात बघा, हे सर्व माझ्या अधिष्ठानावर उत्पन्न होतं. म्हणजे भगवंतच हे गुण, सात्विक भाव तयार करतात, परंतु त्यामध्ये स्वतः जात नाही, त्या भावात ते नसतात. जसं वर्णन केलंय, स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती जात नाही. जाईल का? स्वप्न ज्यावेळी असतं त्यावेळी जागृती त्यात असते का? नाही. तर जागृती नसते म्हणूनच स्वप्न असतं, हा मुद्दा त्यातला मुख्य गोष्ट आहे. किंवा सुषुप्तीने जागृती नसते त्यावेळी स्वप्न असतं, स्वप्नाने जागृती नसते त्यावेळी सुषुप्ती असते, आणि स्वप्नाने सुषुप्ती नसते त्यावेळी जागृती असते. एकमेकाचं दोन नसतात त्यावेळी तिसरं एक असतं. इथं आता माऊली बोलतात, स्वप्नाच्या ठिकाणी स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती बुडत नाही, तसं प्रातिभाषिक जगाच्या अधिष्ठानावर माझी सत्ता अवलंबून नाही. हे सगळं जग प्रातिभाषिक आहे, आदेश आहे.
त्याच्यावर माझी सत्ता अवलंबून नाही, कारण माझी सत्ता स्वतंत्र आहे, पण माझ्या पारमार्थिक अधिष्ठानावर जगाची सत्ता आधारित आहे, कारण जगाला स्वतंत्र सत्ता नाही, जग पारतंत्र्यात आहे. त्यामुळे आपणही परतंत्र असतो. जीव परतंत्र असतो जोपर्यंत ममत्व अहंकार विषयासक्तीमध्ये गुंतून असतो त्यावेळी. देहासक्ती, कामासक्ती, विषयासक्तीमध्ये जोपर्यंत जीव गुंतून असतो त्यावेळी परतंत्रच असतो. जर जीवाला स्वतंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ईश्वर जसा 3 गुणांपासून आसक्ती आणि ममत्वापासून बाजूला आहे, तसं त्यानं बाजूला होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी त्याला ओळखायलाच पाहिजे ना. एक तर त्या गुणांना ओळखावं आणि म्हणजे मायेला ओळखावं, नाही तर ईश्वराला तरी ओळखावा. मायेला ओळखत बसण्यापेक्षा ईश्वराचं भजन करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. सगळ्यात सोपी गोष्ट कोणती असेल तर मायेच्या नादाला न लागता मायेचे वेगवेगळे जे भाव आहेत त्या भावात स्वतःला गुंतवून न घेता स्वतःच आपण ईश्वराच्या भजनामध्ये राहणं ही सगळ्यात सोपी, साधी, सहज गोष्ट आहे, जी जमणारी गोष्ट आहे, शक्य गोष्ट आहे. त्यामुळं प्रपंचाशी लढा देत बसायचं नाही. प्रपंचाशी संघर्ष परत प्रपंचामध्येच गुंतवतो. कितीही बघा, म्हणजे जर आपण प्रपंचाची संघर्ष शब्दाचा आहे, शत्रू 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 शत्रूचा विचार शत्रुत्वामध्येच गुंतवून टाकत असतो. मला म्हणतोय मी दुःख देणारी गोष्ट आहे. शत्रूचं चिंतन ज्यादा होतं, मित्राचं चिंतन कमी होतं आपलं, हा मुद्दा आहे. त्यामुळे शत्रूचं चिंतन करण्यामध्ये आपण व्यर्थ वेळ घालवण्याचा अर्थ नाही. तर इथं वर्णन तेच केलेलं आहे की सृष्टीतील घडामोडी घडतात आणि त्याचा आधार आणि आश्रय मी आहे, भगवंत म्हणतात. माझ्या अधिष्ठानावर हे सगळं जग उभारलेलं आहे. मी त्याचा मूळ पाया आहे आणि या पायावर आधारित या फाउंडेशनवर हे सगळं जग आपल्याला दिसतं, असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे स्वप्नीच्या डोही जागृती बुडत नाही. तसा प्रकार माझ्या ठिकाणी ते भाव आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. स्वप्नाच्या ठिकाणी जशी जागृती नसते तसं माझ्या ठिकाणी ते भाव आहेत, पण त्या भावामध्ये मी नाही आहे. म्हणून बीजात म्हणून वर्णन कसं केलं, भगवंत हे जगाला आधार बनतात, आश्रय बनतात. नुसता आधार नाही, आश्रय शब्दाचा अर्थ असा आहे की जे जगाला निर्माण करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधार देतात आणि त्याचं संगोपन सुद्धा जगाचं करतात, सृष्टीचं, म्हणून ते आश्रय पण आहे. जगावर एखाद्या जीवावर झालेला अन्याय ईश्वराला खपत नाही बरं का. कोण अत्याचार करत असेल आणि तो जीव जर दुर्बल असेल तर त्याच्या सहाय्यासाठी ईश्वर येत असतात. आपल्याला अनेक अशी उदाहरणं आपल्या समाजामध्ये सुद्धा बघायला मिळतात. असं होत नाही की बलवंत आहेत आणि म्हणून ते कसेही त्याच्यावरती, तर त्या बलवंतावर सुद्धा असा महाबलवंत जो आहे, सत्तावान सर्व शक्तिमान असा भगवंत आहे, त्याची दृष्टी असते. आपल्या साध्या दुर्बल असणाऱ्या जीवालावर अत्याचार होत असतील तर तो तिथं त्या ठिकाणी मदतीला येत असतो. ज्याला कोणच नाही, ज्याचं कोणच नाही त्याच्यासाठी देव आहे. आपण गाणं त्याचं भक्तिगीत ऐकतो बघा, जगी ज्यास कोणी नाही त्याशी देव आहे. कसा चालतो आणि निराधार आधार आभाळाशी तोच एक आधार आहे. कुठं सगळं म्हणतोय आपण हे सगळं आभाळ कशाच्या याच्यावर राहिलं. ही पृथ्वी अधांतरी आहे, आता सगळ्या विज्ञानाने सिद्ध केलं. अधांतरित असलेली पृथ्वी अधांतरित राहते कशी, हा मुद्दा आहे ना. मग त्या ठिकाणी नतमस्तक वाहतो भाव भगवंताच्या शक्तीच्या ठिकाणी, पण आपण त्या शक्तीच्या ठिकाणी नतमस्तक होत नाही. म्हणून बीजात वृक्ष असतो पण वृक्षात बीज नसतं. माऊलींना तेच सांगायचं आहे. भगवंत काय म्हणतात, मी माझ्या ठिकाणी ते आहे पण त्यांच्या ठिकाणी मी नाही. इथं बीजामध्ये वृक्ष असतो आहे पण वृक्षात बीज दिसतंय का बघा, नाही दिसत. पण बीजात मात्र वृक्ष असतो. समजा बीज बघितलं, ते लावले की त्यात मधनं वृक्ष निर्माण होत असतो. म्हणून हे तिन्ही भाव कमी जास्त होणारे आहेत, नष्ट होणार आहेत. मग म्हणून मी त्यांच्या ठिकाणी असतो तर मी नष्ट झालो असतो ना. भगवंत नष्ट झाले असते की नाही, कारण ते चढ उतार त्याला, आणि ईश्वराला चढ उतार नाही. कधी सात्विक गुण वर असतो, कधी तामस गुण वर असतो, कधी राजस गुण खाली असतो, कधी तामस गुण वर असतो. हे सगळं वर खाली होणं ईश्वराच्या सत्तेमध्ये नाही, त्याची स्थिर सत्ता आहे. पण हे वर्णन करताना की तिन्ही भाव कमी जास्त होणार आहे. जर घालवायचे झाले तर ते नष्ट होऊ शकतात. जर ते गुण जर नष्ट झाले तर ईश्वरही नष्ट होईल ना. म्हणून भगवंत म्हणतात मी त्यांच्या ठिकाणी नाही, मी त्यांच्या ठिकाणी असतो तर नष्ट झालो असतो त्यांच्यासारखा,
म्हणून मी त्यांच्या ठिकाणी नाही, प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्माच्या सिद्धांताप्रमाणे ते कमी जास्त आहेत. मागील कर्म जे आहेत ना, पूर्वजन्मातील कर्म, त्याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस वृत्ती निर्माण होत असते. जर सतत सात्विक वृत्ती, पण आपण प्रयत्नानं सुद्धा सात्विक भाव जागृत ठेवू शकतो. आपला आहार, आपला विहार, आपलं वागणं, बोलणं जर सात्विक ठेवलं तर खरंच आपला सात्विक गुण वरती राहील. सात्विक वृत्ती असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहून सुद्धा सात्विक गुण वरती येऊ शकतो. त्याला बरीचशी कारणं आहे की सात्विक गुण कसा वरती आणता येईल. आपण हळूहळू ते बघत जाऊ. इथं वर्णन आहे की ते सगळे जसं स्वप्नामध्ये जागृती बुडत नाही, कारण जागृती ती जागृती आहे. स्वप्न हे तात्पुरतं असतं, जागृती ही नेहमीची असते. स्वप्न तेवढंच असतं, त्याला झोपेला कारण आहे, ते झोपेचं कारण आहे ते, किंवा स्वप्नाला कारण निद्रा आहे. त्यामुळे 3 गुणांना प्रेरणा ही भगवंताचे गुण आहेत, भगवंताची असते. त्यामुळे 3 गुण त्यांच्यात नाहीत. म्हणजे 3 गुणामध्ये भगवंत नाहीत. त्याच्या ठिकाणी 3 गुण आहेत, पण तो 3 गुणांच्या ठिकाणी नाही. त्यामुळं रज्जूमुळे सर्पाचा भास होतोय की नाही. सर्पाची निर्मिती होते, दोरीमुळे सर्पाचा भास होतो. सर्पाची निर्मिती होते, मग मात्र त्यामुळे रज्जूमध्ये त्या दोरीमध्ये सापाचं विषारी पण येत नाही. साप कशाने निर्माण झाला? दोरीमुळं. सृष्टी कशाने निर्माण झाली? देवामुळं. पण सृष्टीतले विकार भगवंतात येत नाहीत. सृष्टीत 3 गुण आहेत, पण भगवंताच्या ठिकाणी भगवंत म्हणतात मी त्याच्यामध्ये राहत नाही, असं वर्णन केले. जसं दोरीमध्ये सापाचे विकार, सापाचा विषारीपणा जसा दोरीमध्ये येत नाही, तसे सृष्टीतले विकार, संसारातले विकार भगवंताच्या ठिकाणी नसतात. मात्र हे 3 गुण मात्र जीवाला मात्र खेळवत असतात, मागे पुढे करायला लावत असतात. कारण मायेच्या द्वारे हे 3 गुण जीवाच्या ठिकाणी असतात. त्यामुळं माझी ही माया माझी, त्यामुळे ते गुण माझे आहेत. भगवंत काय म्हणतात? मम माया. पुढे आपण श्लोक बघणार आहे. माझी माया आहे ती, आणि माझी माया असल्यामुळे ते गुणही माझे आहेत. म्हणून परंतु त्या मायेपासून भगवंत अलिप्त असतो, म्हणून ते माझ्यात नाहीत. माझ्या ठिकाणी ते गुण किंवा मी त्या ठिकाणी राहत नाही. त्याचं कारण आहे की ते मी तयार केलेले आहेत. माझ्या ठिकाणी असले तर मी त्यांच्या ठिकाणी जात नाही, असं त्याचं वर्णन आहे. म्हणून माया वर्णन फार श्लोकानं, मांडुक्य उपनिषदामध्ये एक श्रुती आहे बघा, की माया मात्र मिदम द्वैतम अद्वैतम परमार्थता. विचार जर केला तर हा द्वैत्वात्मक 2 असलेला, अनेक असलेला प्रपंच केवळ मायेचं कार्य आहे, ते कल्पित आहे. मात्र परमार्थता जर विचार केला तर आत्मा हेच पारमार्थिक सत्य आहे, असं वर्णन करतात. म्हणजे भगवंत हा एकमेव सत्य आहे, आणि माया ही त्याच्या अधिष्ठानावर राहणारी काही का निवृत्ती आहे, ज्ञान निवृत्ती आहे, ती जाऊ शकते. म्हणून प्रकृती मायेच्या दृष्टीने ते माझे आहे. पण परमार्थता जर विचार केला तर मी जीव, जगत, ईश्वर यांच्यापासून वेगळा आहे. भगवत कसं बोलतात बघा, जीव, जगत आणि ईश्वर यांच्यापासूनच तो वेगळा आहे. जेव्हा ते मी त्यांच्यामध्ये नाही असं बोलतात ना, त्यावेळी समजायचं ते परब्रह्म बोलतं. ईश्वराच्या ठिकाणी माया आहे आणि मायेच्या ठिकाणी 3 गुण आहेत. त्यामुळे माया गुणातीत जरी असला तर त्या गुणाचा संबंधित तो असतो. त्या 3 गुणांना घेऊन सृष्टीची उत्पत्ती स्थिती करतो. परंतु ते 3 गुण मात्र त्या 3 गुणांच्या ठिकाणी मी नाही असं भगवंत बोलतात. एक उदाहरण फार सुंदर आहे, माऊलींच्या ओवीमध्ये आलेलं आहे बघा. काय? घरची राहटती घरी, घर काहीच न करी, अब्र धावे अंबरी, अंबर ते उगे. आपण पुढे ती ओवी येणार आहे. घरामध्ये जो दिवा लावलेला असतो, किंवा पंचदशीमध्ये नाटकदीप प्रकरण जे आहे, त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचं उदाहरण, ते दृष्टांत दिलेलं आहे. तो नाटक चालले असताना जो दिवा असतो ना, ते नाटकाच्या सगळ्या भूमिका चालू असतात. प्रत्येकजण आपली भूमिका त्या दिव्याच्या उजेडात करत असतात. पण त्या दिव्यावर काय घेणं देणं नसतं. त्या दिव्याच्या प्रकाशात खून सुद्धा होत असतात, मारामाऱ्या होत असतात, किंवा देवाच्या प्रकाशामध्ये चांगले आनंददायी प्रसंग पण घडत असतात. पण दिवा उगी राहतो. इथं वर्णन केलंय, घरची राहटती घरी, घर काही न करी. आता घरामध्ये सगळ्या गोष्टी चालू असतात, पण घर काहीच करत नाही. तसं आब्र धावे अंबरी, अंबर ते उगे. म्हणजे आकाशामध्ये ढग धावत असतात, पण आकाश शांत निवांत असतं.
तसा भगवंत आहे. भगवंताचं वर्णन करताना घडणाऱ्या गोष्टीशी जसा दिव्याचा संबंध नसतो, दिवा जसा घरातला प्रकाश देतो पण त्या उजेडात घडणाऱ्या गोष्टीशी दिव्याचा संबंध नसतो, तसं भगवंतापासून जरी 3 गुण झाले असले तरी भगवंताचा त्याच्याशी संबंध नाही. तो जीवसृष्टीशी संबंध येतो. जीवसृष्टी टिकली ती 3 गुणामुळेच टिकलेली आहे. ती टिकावी म्हणूनच 3 गुण आहेत. पण त्या 3 गुणांचा वापर कसा करायचा याचं तारतम्य हे जीवाच्या ठिकाणी नाही, म्हणून जीव दुःख भोगतो. हे मुख्य गोष्ट आहे. जीव बंधनामध्ये आहे त्याचं कारण तो गुणांना कसं वापरायचं हे त्याला कळत नाही, म्हणून गुणच त्याला वापरतात. म्हणून मायेच्या ह्या 3 वृत्तीच आहेत. जशी एक मलवृत्ती आहे, एक विक्षेप वृत्ती आहे, एक आवरण वृत्ती आहे. तिन्ही वृत्ती बरोबर आहे त्या ठिकाणी. जी मलवृत्ती आहे ना ती तमोगुणामुळे निर्माण झालेली असते. जी विक्षेप वृत्ती जी आहे ना ती राजस गुणामुळे निर्माण झालेली असते. आणि जी सात्विक वृत्ती जी आहे ती आवरण गुणामुळं, आवरण शक्तीमुळे निर्माण झालेली असते. म्हणजे मायेचे 3 शक्ती ह्या 3 गुणांना घेऊनच करत चालू असतं. म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण, तसं तम, राजस आणि सात्वी या गुणानं युक्त असलेली ही सगळी प्रकृती आहे. पण ही भगवंताच्या याच्यामध्ये आहे. म्हणून भगवंत म्हणतात जे झाले तरी माझ्या ठाई, ते झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही. मी त्यांच्या ठिकाणी नाही. जैसे स्वप्नीची डोई जागृती न बुडे. स्वप्नामध्ये जागृती जात नाही, जागृतीत बुडत नाही. स्वप्न स्वप्न आणि जागृती जागृती असते. अशा दोन्हीचे वेगवेगळे प्रकार आहे. म्हणून भगवंत समजावून द्यायला लागल्यात, त्या 3 गुणाचं वर्णन करायला लागल्यात पुढे. आणि दृष्टांताच्या द्वारे भगवंतांनी समजून दिलेलं आहे. आपण बघणार आहोत. पण आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.